बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भोगीच्या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श केल्यानंतर तुमचा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालायला येईल, तुमच्या हातापायाला पडत येईल, त्याबद्दल मी तुम्हाला कोणतं झाड आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती सर्वांनी ऐकावी. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, श्री बाळूमामा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी मामांच्या आणि ब्रह्मांड नायकांच्या चरणी मी तुमच्या समोर प्रार्थना करतो आणि आजच्या या व्हिडिओला आणि आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला चालू करतो. भक्तांनो, आज 13 जानेवारी म्हणजे मंगळवार, मकर संक्रांत या सणाला सुरुवात होत आहे. उद्या संक्रांत म्हणजेच भक्तांनो उद्या नाही तर आज आहे. तर या सणाचा पहिला दिवस भोगी आहे. भोगीचा पवित्र आलेला आहे आणि हा दिवस मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी एक दिवस आधी साजरा केला जातो. भक्तांनो, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीस जातो तेव्हा त्या काळात संक्रांत असं आपण म्हणतो. भोगी म्हणजे उपभोगाचा सण, नको रे ओढू नको रे ताणू असं म्हणत या सणा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा उद्देश आहे. भक्तांनो, यामागचा काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील काही वाईट गोष्टी असतील आणि नकारात्मक गोष्टी जाळून नवीन वर्षाची सुरुवात आणि आपण सकारात्मक गोष्टीपासून सुरुवात करतो असा होतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. भक्तांनो, तसेच भक्तांनो, मकर राशीत सूर्य प्रवेश करत असतो. त्या संक्रांतीला विशेष महत्त्व दिले जात असतं. मकर संक्रांतीचा सण हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाही. भोगी, संक्रांत आणि किंक्रात असे 3 दिवस असतो. लक्षात ठेवा, असे महत्त्वाचे 3 दिवस आपण सण साजरा करत असतो. तसेच त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी, जो नव्या शुभ काळाची सुरुवात मानला जातो. अशी श्रद्धा आहे की या संक्रांतीपासून आयुष्यात या जीवनामध्ये चांगले दिवस सुरू होतात. जुने वाईट भोग, अडचणी, त्रास हळूहळू निघून जातात आणि जीवनात नव्या आशा निर्माण होते. लक्षात ठेवा, धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दार उघडलं असतं आणि म्हणूनच या दिवशी भक्तांनो केलेला पुण्यदान हे सेवा, पुण्यदान किंवा चांगली कृती ही इतर दिवसाच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. त्यामुळे अनेक लोक मकर संक्रांतीच्या काळात, मकर संक्रांतीच्या वेळी जास्तीत जास्त दानधर्म मदत करत असतात. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूपच महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास अत्यंत चांगले उपाय आणि सेवा केल्या जातात. भक्तांनो, ज्या मन, शरीर आणि घरातील वातावरण सकारात्मक करतात. लक्षात ठेवा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अतिशय प्रभावी उपाय आपण बघणार आहोत, जो भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी केला जाणार आहे. म्हणजेच आज विशेष परिणामकारक मानला जातो. या दिवशी तुम्ही एक वेळ भोगीची भाजी खाल्ली नाही तरी सुद्धा चालेल. एक गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे आणि ती म्हणजे या एक खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करायचा आहे. असं मानलं जाते की या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुत्व कमी होतं, विरोधक शांत होतात, गप बसतात, या आयुष्यातील दारिद्र्य दूर होते, गरिबी दूर होते आणि आपल्याला मदत होते. लक्षात ठेवा, आणि किती कठीण इच्छा असली ती आपल्या मागची पूर्ण होत असते. लक्षात ठेवा, मन मोकळे होते आपले. तसेच घरातील येडापिडा, नजर दोष आणि सतत वाईट होणारे परिणाम भोग कमी होऊ लागतात. भक्तांना, तर हे झाड कोणते आहे, त्या झाडाला स्पर्श नेमका कोणत्या वेळी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करायचा नाही. चॅनलवरती तुम्ही जर भक्तांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक तुम्हाला नक्की करायचं आहे. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये बाळूमामाय नमः, ओम बाळूमामाय नमः ही तुम्हाला नक्की म्हणायचं आहे. तर भक्तांनो, हा उपाय तुम्हाला मंगळवारी म्हणजेच आज भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायांसाठी कोणकोणती अडचणी नाही, कोणता खर्च नाही. भक्तांनो, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त ह्या खास एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. मकर संक्रांती या सणाची सुरुवात भोगीपासूनच होत असते. म्हणूनच भोगीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. भक्तांनो, कारण या दिवशी छोटेसे केलेले उपाय फार लाभदायी देतात. लक्षात ठेवा,
परिणाम देत असतात, लक्षात ठेवा. असं सांगितलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यातील वाईट काळ, भोग आणि मागील जन्माचे किंवा या जन्माचे अडथळे हळूहळू निघून जातात आणि जीवनामध्ये नकारात्मक बदल जाणून लागतो, लक्षात ठेवा. आपल्या शास्त्रामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये काही झाडांना देवी आणि चमत्कार मानले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. कारण भक्तांनो, एकीकडे विज्ञान आपल्याला सांगत असतं की पृथ्वीवरील जीवन, झाडे आणि वनस्पतीशिवाय भक्तांनो उपाय नाही, लक्षात ठेवा. आपलं शास्त्र सांगतं, म्हणून आपल्याला भक्तांनो शास्त्राप्रमाणेच वागायचं आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरीकडे भक्तांनो, धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे की काही झाडामध्ये देवी शक्तीचा वास असतो. अशी झाडांची पूजा केली, त्यांना स्पर्श केला की आदराने वागणूक दिली जाते भक्तांनो. त्या झाडांमधील सकारात्मकता ऊर्जा आपल्याला परिणाम करते आणि आपल्याला त्या दैवी शक्तींचा लाभ मिळतो. विशेष प्रसंगी काही खास दिवशी या झाडांची पूजा किंवा स्पर्श केल्याने श्रीमतीचे योग जुळून येतात, आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख, शांती आणि समाधान टिकून राहते. तसेच भक्तांनो, ही झाडं जर आपल्या घराच्या आसपास असतील तर कोणतीही नकारात्मकता किंवा अशुभ शक्ती ही घरावर, आपल्या कुटुंबावरती परिणाम करत नाही, लक्षात ठेवा. असं म्हणतात. भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील भोग कायम निघून जाते, नकारात्मक गोष्टी सुद्धा हळूहळू निघून जातात भक्तांनो. जर तुमच्या आयुष्यात असा एखादा शत्रू असेल, दुश्मन असेल, जो तुम्हाला सतत दमवत असेल, त्रास देत असेल भक्तांनो, असे कधी उघडपणे, कधी गुपचूप आणि त्यांचं नाव तुम्हाला माहिती नसेल, पण तरीही तो तुमच्या प्रगतीत अडथळे आणत असेल, तुमच्यावर गुप्तपणे लपून छपून वार करत असेल किंवा तुमचं काम बिघडवत असेल, तर अशा प्रत्येकाच्या शत्रुपीडेपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे भक्तांनो. यासोबतच प्रत्येकाच्या मनात भक्तांनो काही ना काही इच्छा असते. लहान असो वा मोठी असो ती इच्छा, ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, पण तरीही कधी कधी खूप कष्ट करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी भोगीच्या दिवशी भक्तांनो, आपण या झाडाला स्पर्श केला आणि मनापासून प्रार्थना केली तर आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो. इतकंच नाही भक्तांनो, तर या उपायामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात. पैसा अडचण नाही तर खर्चावर नियंत्रण येतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो भक्तांनो. तसेच घरातील सततच्या अस्वस्थता, इडापिडा, नजर दोष, भूतबाधा, काही नकारात्मक वातावरण दूर होऊन आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मक गोष्टी निर्माण होतात भक्तांनो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी 13 जानेवारीला म्हणजेच भक्तांनो आजच्या दिवशी, मंगळवारी भोगीच्या दिवशी, आज सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी चालेल. उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ठेवायची आहे, तीळ टाकून स्नान करायचं आहे. असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मक वाईट भोग नष्ट होऊन जातात. नंतर आपल्या देवघरातल्या देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे तेव्हा देवांना जे स्नान आपण घालणार आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहे, देवांना आंघोळ घालायची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचं आहे भक्तांनो. हळदी, कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्धा घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्या दिवसाला भक्तांनो सूर्याला जल अर्पण केल्यानंतर जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल आपल्यामध्ये घडून येतात. सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती नेहमी राहते. आपल्या कुटुंबात अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा निघून जातात आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता किंवा करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे भक्तांनो. ठीक आहे. हा जो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि नंतर भक्तांनो पाणी तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे. लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहीत असतं भक्तांनो. बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाड लावलेलं बघायला मिळतं. तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला, हात लावला की पानं आपोआप मिटतात भक्तांनो. ती पानं एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणून त्यांना लाजाळू असं म्हटलं जातं. आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पानं आणि खालून वर मिटणारी पानं असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो.
आणि त्यावरून लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असते. तर हे सर्व असलं तरी लाजाळूच्या झाडांमध्ये प्रचंड दैवी शक्ती असते. त्यामुळे तुम्हाला घरात लाजाळूचं झाड असतं तिथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करत नाही. ठीक आहे. तर ही लाजाळूच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. ठीक आहे. तर असेच भक्तिमय आणि चांगल्या पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यासाठी आणि मला व्हिडिओला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. जय बाळूमामा.